ओरम क्रिकेटमध्ये कसा प्रकारे खेळ साकारला जाईल. मॅकमिलन सुद्धा अप्रतिम मंडम खेळत आहेत. आमची डिका स्पोर्ट्स चे ऑनलाईन ऑपरेटर मिस्टर उस्मान यांच्यावर मॅकमिलनने खूप अंडरम क्रिकेट खेळलाय तेव्हा दर्शत असताना चांगला बॅटल असणार आहे. कारण की अजूनही धावा बनवायचे 53 धावा बनवायच्या विजयासाठी. येणारे चेंडू असतील मात्र 16 माफ करा 52 बनवायचे. 11 धावा दाफडकावर आहेत. 52 बनवायचे आहेत. थोडासा क्रेशन केलं कारण की 4 धावा मायनस केल्या गेल्या होत्या मागील षटकामध्ये. दिवेश पाटील आल्या ओढून दिला लॉंग लेगच्या वरतून प्रेक्षकांच्या अभिनंदनासाठी हा आलाय फालकर धमाका षटकार. छोटा पॅकेट बडा धमाका. दिवेश पाटील नक्कीच स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू आला होता आणि पाहू शका चेंडूला पाठवून दिलाय षटकारासाठी. नक्कीच मागील 2 वर्ष आपण पाहिलं तर विनर्स टेंबोर्ड संघासाठी या खेळाडूंनी गावदेवी चिंचणीच्या मैदानामध्ये सीआरडी स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतला. 125 धावा त्या स्पर्धेत याच खेळाडू बनवल्या होत्या. अपकमिंग यंगस्टार होता त्यावेळेस ओरम क्रिकेटमध्ये. त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. शॉर्ट बॉल परत एकदा फटका सुरेख आणि हा आला दुसरा षटकार. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. बघा 14 चेंडू 40 धावा. 2 षटकाराने पूर्णपणे समीकरण बदललंय. रबर बॉल मध्ये कधीही काही घडू शकतं. क्रिकेटचा हा नियम आहे. वकास सुद्धा पाहू शकाल सामन्याचा आडून घेत असताना इंडियन ऍक्शन आहेत दुर्लिवन सातपाडी शिरगाव संघासाठी. मनामध्ये चिंता असेल की 2 चेंडून एखादा मोठा फटका आला तर दुर्लिवन सातपाडी शिरगाव संघाने नक्कीच थोडासा निवांतपणे स्वाद घेतलाय. कारण की 2 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतील गॉडसन या गोलंदाजाचे. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न परंतु काय सुरेख यशस्वी पाहावा लागेल. मॅकमिलन यांचा चेंडू नक्कीच बॅटची आतलीकडे नगवली. 1 बाउंड चेंडूला फील्ड केल्या गेले. लेफ्ट हँड हातामध्ये मॅकमिलन गोविंद यांच्या. डॉट बॉल 13 मध्ये 40. 13 चेंडू 40 धावांची गरज आहे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. त्यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न पंचाने व्हाईट बॉल घोषित नक्कीच केला. लेग स्टंप मिस करत असताना चेंडू एक धावाने धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या धावून पोहोचले 24 या अंकावर. 13 चेंडू बनवायचे आहेत अजूनही. 39 13 बॉल 39 रन्स टू विन. दुर्लिवन सातपाडी विरुद्ध आपण पाहतोय जिजा 11 उत्तन. बघा 2 गाव 1 असा फॉर्मॅट आहे. यावेळेस ऑन साईडला फटकाचा सुरेख खेळला खेळाडू पाहू शकाल. स्मिथ आलाय चेंडूवर. एक धावाने नक्कीच समाधान मानावं लागेल कारण की थोडासा वाढीत यावेळेस दुसरा धाव सुद्धा परिपूर्ण केला गेला. बघा थोडीशी चुकी. यावेळेस 1 धाव नक्कीच धावफलकाला लगावली गेली. 2 धावाने धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या धावून पोहोचले धावफलकावर 26 धावा. बघा 12 मध्ये बनवायचे अजूनही विजयासाठी 37 धावा. प्रत्येक षटकामध्ये 18.50 ची सरासरी गाठावी लागेल. चला स्पीडअप करायचं. लगेच गोलंदाज इंट्रोड्यूस करा. पाम पालघर संघ जर आले असेल लगेच टॉस साठी या पाम पालघर संघ. चला मॅक लगेच आपल्या गोलंदाज इंट्रोड्यूस करा प्लीज. चला पंच प्लीज दशवा जास्त वेळ घेऊ नका. ठीक आहे. प्रत्येक सामना महत्वपूर्ण आहे परंतु वेळ तेवढंच महत्वपूर्ण असणार आहे कारण की 1:31 झालेले आहेत अजूनही. सहा सामने अजूनही खेळवायची दक्षता घ्या. आपण प्रणय कोळी
यावेळेस गुणी मागवा सज्ज होतील. प्रणय वैयक्तिक पहिल्या संघाकडून 14 षटक घेऊन आहेत. 12 चेंडू 37 धावांची गरज. भावेश आणि दिव्येश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पालघर तालुक्यात अंडर बॉक्स A1 जोडी म्हणून ज्याची पाहिलं जातं ती जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर चेंडू फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या वरतून. हा आलाय भावेश पाटीलच्या बाजून षटकार. नक्कीच हिंदीमध्ये एक म्हण आहे, खरबुजे को देखकर खरबुजा रंग बदलताय. यावेळेस दिवेश पाटीलच्या बाजून षटकार चौकार आले. त्यानंतर भावेश षटकार ठोकलाय, रंग बदललाय आणि समीकरण बदललाय. 11 मध्ये 31 ची गरज. 11 चेंडू 31 धावांची गरज. 11 बॉल 31 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम आहेत. बघा मागील षटकाच्या शेवटचे 2 धावा आले, तिकडून 22 स्ट्राईक भेटली, तिकडून षटकार आलाय, असं कुठेतरी प्रश्न उमटलाय संघनायकाच्या मनामध्ये. यावेळेस लेग स्टंप मिस करताना पंचाने व्हाईट बॉल घोषित करा. दबाव आहे बॅटर भावेश पाटीलचा प्रणयवर. लेग स्टंपवर करण्याचा प्रयत्न होता परंतु पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. फुलटॉस बॉल होता परंतु लेग स्टंपला मिस करत असताना 11 चेंडू 30 धावांची गरज. डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पर्धा आपण YouTube लाईव्ह पाहतोय. कौशल कॅमेरामॅन पाहू शकाल कौशल्यपूर्ण काम करत असताना. यावेळेस बॅटची आतलीकडे नक्कीच लगावली, प्रत्युत्तर दिलंय, पलटवार केला गेला आणि फलंदाज भावेश पाटील बॅक थोडं आउट गॉन. मोठा मासा गळायला लागलाय. मग येणारी अजूनही 10 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर फलंदाज असणार आहे, ज्याच्या नावावर खूप मोठे रेकॉर्ड, खूप लांब लांब षटकार लगवण्याचे रेकॉर्ड. सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये. बघा सिद्धूच्या नावावर खूप मोठे रेकॉर्ड्स आहेत. मोठे इनिंग्सचे रेकॉर्ड्स नाही परंतु खूप लांब षटकार मारण्याचे रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर आहेत. आणि ताकदवर खेळाडू आहे सिद्धार्थ किनी, मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. नवीन बॅटर. 10 चेंडू 30 धावांची गरज. बघा प्रत्येक चेंडूवर 3 धावा बनवणं गरजेचं आहे. इकडून जर बॅटरच्या नजरेने पाहिलं तर 3 मोठे फटके खेळणे गरजेचं आहे. येणारे चेंडू असतील 10. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम. स्लोवर चेंडू बॅटर नक्कीच सफल झाले होते. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला, नक्कीच पाहू शकाल पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्रा धाव. बघा 2 व्हाईट बॉल आले, 1 षटकार आणि 1 विकेट घेतलाय. चेंडू टाकून झाले आतापर्यंत मात्र 2 चेंडू. अजूनही 10 चेंडू 29 ची गरज. 10 चेंडू 29. बघा रेनी रबर बॉल क्रिकेट आपण पाहतो परंतु पावसाचा आगमन अजून झाला नाहीये पहिल्या दिवसामध्ये. प्रत्येकाला वाट असेल की पाऊस यावा परंतु पाऊस येत नाहीये. सिद्धार्थ मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटला नक्कीच चेंडू परत झाला, अंगाला ब्रश होतोय. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. नक्कीच प्रयत्न चांगला होता. पाहू शकाल प्रणय कोहली सांगतायत बॅट खूप वेगाने फिरवली परंतु चेंडू बॅटला ब्रश होऊन अंगाला लागलाय. सिंगल धावणे धावफलक पुढे सरसावली गेली. धावसंख्या धावपोहोचेल, धावफलकावर लगावली तब्बल 35 धावा. अजूनही 28 बनवायचे आहेत. येणारे चेंडू असतील तब्बल 9 मध्ये 28. दिवेशने 2 षटकाराच्या मदतीने बॅटिंग करतो. 14 या अंकावर चेंडू फेस करत आतापर्यंत 4. साईडला फटका नक्कीच खेळलाय. खेळाडू खूप वेगाने रायनल पुढे सरसावला. डीप स्क्वेअर लेगला होता आलाय. पाहू शकाल स्ट्राईकवर थ्रो केला गेला. रोहित नार्वेकरने नॉन स्ट्राईकला थ्रो केलाय आणि सिद्धार्थ खिनीला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट सॅक्रिफाईस केला. संघनायक स्ट्राईकवर आलाय. बघा येणारे चेंडू असतील अजूनही 8 मध्ये बनवायचे. 27 नवीन फलंदाज आदिल मैदानाच्या आतमध्ये.
हेलिकॉप्टर खेळलाय खूप उंच लांबी किती लांबी सुद्धा सुरेख आणि ह्याला दिवेश पाडेल छोटा पॅकेट बळा धमाका याच्या बाजून षटकार हा निर्णायक षटकार ठोकलाय दिवेश पाटीलने समीकरण बदललाय बघा 7 मध्ये बनवायचे विजयासाठी अजूनही 21 हेलिकॉप्टर नक्कीच पाहायला भेटला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल काय फटका सजवलाय ब्लॉक मध्ये करण्याचा प्रयत्न तो पहिलाच रीड होता फलंदाज त्याचा फायदा उचलला 7 चेंडू 21 हेलिकॉप्टर घ्यायचा प्रयत्न अपील नक्कीच केली आहे पाहू शकाल पंचाने नक्कीच दर्शवलं की ऑफ्टनच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय अपील केली होती पाहू शकाल तिसऱ्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न तिसरा सुद्धा परिपूर्ण झालाय काय सुरेख रनिंग बिटवीन विकेट काय अप्रतिम रनिंग पाहायला भेटली आपल्याला बघा 3 षटकामध्ये जेव्हा 54 धावांची गरज होती तेव्हा 18ची सरासरी धावा बनवायच्या होत्या राजकुमार दादा आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल पाहू शकाल बघा 6 चेंडू 18ची गरज आहे 6 बॉल 18 कंपल्सरी चेसिंग चला थोडंसं स्पीडअप करा आणि पाम पालघर संघ टॉस साठी या बघा 3 धावा परिपूर्ण केल्यात किती सुरेख रणनीती आदिल दिवेश उमेर असे 3 खेळाडू आहेत दुर्लभ सातपडे खूप वेगाने धावतात त्यांची रणनीती खूप सुरेख आहे नक्कीच पासळच्या मैदानात जेव्हा सामना पाहिला उमेर रमजान मध्ये रोजे राहून खूप वेगाने धावत होता आणि पाहिलं त्याच्या षटकार चौकार ते धावून कमीत कमी 20 धावा त्यांनी काढल्या होत्या ही सातपडीची ताकद आहे आणि सागर किनारपट्टीचा हा गाव अप्रतिम खेळ साकत असताना मागील वर्षी जेव्हा आपण स्पर्धा पाहिली तेव्हा दुर्लभ सातपडी संघ चॅम्पियन ठरला होता या स्पर्धेमध्ये रबरबॉल स्पर्धेमध्ये डिका स्पोर्ट्स लाईव्ह आपण स्पर्धा पाहिली होती यावेळेस 2 गाव एक आहे परंतु डिफेंडिंग चॅम्पियन दुर्लभ सातपडी इंडियन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना हा सामना महत्त्वपूर्ण आहे बाकी यावेळेस मॅकमिलन गोविंद शेवटच्या अंतिम षटकामध्ये मुली मार्कात सज्ज होईल प्रणय कोहलीने एक विकेट नक्कीच बाद केला परंतु कुठे ना कुठे तो षटकार आला आणि 3 धावा आल्या मागील 2 चेंडूमध्ये ते कुठे ना कुठे टर्निंग पॉईंट ठरणार आहेत बघा 6 मध्ये 18ची गरज मॅकमिलन गोविंद गुलमाका सजल दिवेश पाटील चांगली बॅटिंग करतात पाहू शकाल 7 चेंडू 24 बघा 7-24 वर तो खेळतोय 6 मध्ये 18 बनवायचे कंपल्सरी चेसिंग मॅकमिलन गोविंद विरुद्ध दिवेश पहिला चेंडू फुल टॉस फेकून दिलाय चेंडूला पाठवून दिलाय सरळ सीमाच्या पार हा आलाय षटकार 6 धावा बघा 6 धावा कुठलाही डीआरएस नाहीये दक्षता घ्या कुठलाही डीआरएस नाहीये तर पहिला चेंडू फुलटॉस वर नक्कीच षटकार नक्कीच खेळला दिवेश पाटील च्या बॅटमधून आलाय षटकार आयोजक कमिटीने पहिल्यांदा अनाउन्स केलं की डीआरएस नाहीये सर ही दक्षता घ्या कुठल्याही संघाला डीआरएस नाहीये बघा 5 चेंडूंनी 12 धावांची गरज आहे 5 चेंडू 12 मॅकमिलन गोविंद आपण मागील जो 3 षटकं जर पाहिली ना तर दिवेशनी आलेल्या षटकाराने सुरुवात केली मागील षटकाच्या पहिल्या चेंडू षटकार आला या षटकाच्या पहिल्या चेंडू षटकार पूर्णपणे समीकरण बदललं बघा 63 धावाचा पाठला करायचा होता गॉडसन आणि पाहू शकाल रायनलने चांगली गोलंदाजी केली पहिल्या 2 षटकामध्ये परंतु गॉडसननी तिसऱ्या षटकात जेव्हा दिवेशने 2 षटकार ठोकले कुठे ना कुठे समीकरण तिकडून बदलत गेला चला चेंडू लगेच पुरवायचा आहे प्रेक्षक पाहू शकाल आज इंडियन ऍक्शन असतील राकेश प्रभू पोलाड करण मोरे सारखा खेळाडू लेदर खेळाडू पाहायला भेटेल आपल्याला ब्रिजेश घरत तसंच तुषार घरत
बघा 5 मध्ये 12ची गरज. दिवेश पाटील बघा कॅप्टन इनिंग साकारतोय. 8 चेंडू 30 वर बॅटिंग करतोय. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता. लावडी अपील नक्कीच केली गेली. पहिली धाव वेगाने बघा रोहित नार्वेकर पुढे सरसावला. धाव घ्यायचा प्रयत्न करताना ऑस्ट्रेलियाला थ्रो केला गेला. थोडासा वाईड थ्रो बॅकअपला स्मिथ आला, परंतु 2 धावांनी समाधान मानला लागेल. बघा 4 मध्ये 10ची गरज. 4 चेंडू 10 कंपल्सरी चेसिंग. इकडून जर एखादा चेंडू निर्धाव आला तर कुठं कुठे सामन्यात रंगत निर्माण होईल. परंतु दिवेश ज्या प्रकारे फलंदाजी करतोय बघा 4 मध्ये 10चा स्पीडअप करा प्लीज. जास्त चर्चा करू नका. अजूनही आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. पाम पालघर संघ यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न. कार्पेटला रोल केला गेला. बघा प्रणय कोळी खूप वेगाने पुढे सरसावले आणि यावेळेस चेंडूला फील्ड करला. स्वतःचा फंबल झालेत, परंतु 2 धावा परिपूर्ण. आदिल लगेच पुढे सरसावतोय आणि 2 धावांनी समाधान लागेल. पालघर पाम शेवटचा अंतिम कॉल. गोलू चला प्लीज या. बघा 3 चेंडू 8 धावांची गरज. तीन चेंडू 8 धावांची गरज आहे. काय सामना रंगला. दिवेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. पूर्णपणे सामना संघासाठी खेचून आणलाय. जिकडे 18 चेंडू 54ची गरज तिकडून सामना खेचून आणलाय. खूप सुरेख बॅटिंग केली. कॅप्टन 34 वर बॅटिंग करतोय. उलटाच बॉल. यावेळेस परत पंचांनी नो बॉल घोषित केला. चेंडू निघून जाईल सीमारेच्या पार. हा आलाय चौकार. 4 नो प्लस 4. बघा भीमर चेंडू पंचांनी घोषित केलाय. येणारे 3 मध्ये बनवायचे 3 चेंडू 3 धावांची गरज. स्पिरिटचा बॉल असणार आहे. दिवेश पाटील यावेळेस कॅप्टन इनिंग साकारत असताना छोटा पॅकेट भरा धमाका मैदानी आतमध्ये काय खेळ साकारतो. अप्रतिम इनिंग. मॅच विनिंग इनिंग खेळत असताना हिलेश चौधरी खूप खुश असतील. लिंबू नक्कीच पाहू शकाल. दिवेश पाटील खूप जवळचे आहेत त्यांच्या. ते खूप खुश असतील. दिवेश पाटील ची इनिंग साकारली. बघा 3ऱ्या क्रमांकावर वैभवला पाठवतं. स्वतः 4थ्या क्रमांकावरला कुठं ना कुठे प्लॅनिंग सक्सेसफुल झाली असं म्हणावं लागेल. 3 मध्ये 3ची गरज आहे. फ्रीडचा बॉल. दिवेश पाटील ऑन स्ट्राईक. मागील वर्ष चॅम्पियन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना दिवेश पाटील. दुर्लिवन सातपाडी शिरगाव. 3 चेंडू 3ची गरज. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता. रोहित नार्वेकर चेंडूला फील्ड करतोय. यावेळेस थोडासा वाईडच थ्रो केलाय. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. 2 मध्ये 2ची गरज आहे. 2 चेंडू 2 कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेस तुम्हाला 2 मध्ये 2 बनवावे लागतील. चला प्लीज पाम पालघर संघ टॉस साठी या प्लीज. बघा 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. 2 बॉल 2 रन्स. खूप महत्वपूर्ण हे 2 चेंडू. बघा लेफ्ट हँड बॅटर आहे. फिल्डिंग दुसरा अटॅक लगावली गेली. मिड ऑफ वरती लगावला गेलाय. कट केला गेलाय. खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतील. 1 धाव परिपूर्ण केले. बघा 1 बॉल 1 चेंडू 1 धावांची गरज आहे. 1 बॉल 1. सामना काय रंगतदार आहे. बघा 18 मध्ये 54ची गरज होती. 17 मध्ये 53 बनवलेत. 1 मध्ये 1ची गरज आहे. काय सामना रंगलाय. बघा दिवेश पाटील कॅप्टन आतापर्यंत खूप खेळ सुरेख साकारलाय. बघा मागील तुम्ही काय केलंय ते महत्वपूर्ण आहे. आता तुम्ही काय करा त्याच्यावर महत्व असणार आहे. कारण की तुम्ही खूप मोठं डोंगर चढलाय. शेवटच्या क्षणामध्ये फक्त वरती जाऊन उभं राहायचंय आणि हा तो क्षण आहे. 1 चेंडू 1. जर मॅकमिलनने हा चेंडू निर्धाव टाकला तर त्याचा नक्कीच व्हावा असणार आहे. जर दिवेशनी या चेंडू सिंगल टाकला तर कुठं कुठे कॅप्टनिंग साकारलं जाईल. खूप महत्वपूर्ण. त्या झाला पाहिजे सामन्यात. काय सामना रंगला. 1 बॉल 1. अप्रतिम सामना. दुर्लिवन सातपाडी शिरगाव
विरुद्ध जिजाईल उत्तन असा सामना. फिल्डिंग पाहू शकाल तसा अटकी लावण्याचा प्रयत्न आहे. चला थोडंसं स्पीड अप करा प्लीज. बघा एक बॉल एक 1 बॉल 1 एक चेंडू एक धावांची गरज आहे. तसा पदक आता क्षेत्राचे मॅकमिलन गोविंद पाहू शकाल. दिवेश पाटील स्ट्राइक वर आहेत. मॅकमिलन गोविंद गुलमागवर सज्ज एक बॉल एक चॉप केला. यावेळेस गॅप मध्ये चेंडू आणि यावेळेस सामना विजय झालाय. ध्रुव सातपाडे शिरगाव. हिलेश चौधरी खूप खुश असतील. कॉंग्रॅच्युलेशन्स. दिवेश पाटील खूप सुरेख इनिंग साकारली आहे. या इनिंग साठी हिलेश चौधरी यांच्याकडे 500 रुपये कॅश प्राइज दिवेश पाटील साठी. हिलेश चौधरी लिंबू लगेच या आणि 500 रुपये कॅश प्राइज आपण द्यायचं दिवेश पाटील साठी. दिवेश साठी तयार झाला पाहिजे. काय इनिंग साकार दिवेश पाटील या बॅटरने अप्रतिम खेळ साकारली आहे. कॅप्टन इनिंग आपल्या संघासाठी. चला पाम पालघर संघ लगेच टॉस साठी प्लीज. अरे कलम संघाचे संघनायक यश गरज आमच्या जोडले गेले. 13 चेंडू 40 धावांची काय बहारदार खेळी तरी साकारली आहे. दिवेश पाटील अप्रतिम खेळी. हिलेश चौधरी आमिर उमेर हिलेश चौधरीला पाठवायचं लगेच. हिलेश चौधरी यांना लिंबूबाई या लगेच. लिंबूबाईकडून 500 रुपये कॅश प्राइज आहे दिवेश पाटील साठी. लिंबूबाई या लगेच प्लीज. हिलेश भाऊ आपण स्वतः या. हिलेश भाऊ प्लीज आपण स्वतः यायचं आहे. हिलेश भाऊ लगेच या. दिवेश पाटील आपण या. आपल्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. काय सुरेख इनिंग तुम्ही साकारली आहे. अप्रतिम बॅटिंग तुम्ही केली आहे. काय इनिंग साकारली अप्रतिम इनिंग पाहू शकाल. हार्ड लक मॅक. खूप सुरेख तुम्ही खेळ साकारा रोहित. हार्ड लक. हिलेश भाऊ याच्या शुभ हस्ते आपण 500 रुपये कॅश प्राइज देणार आहोत. कौशल कॅमेरामॅन दिवेश पाटील या. अप्रतिम तुम्ही खेळ साकारलाय. पाहू शकाल काय इनिंग साकारली आहे. 13 चेंडू 40 धावांची बहारदार इनिंग साकारली गेली. दिवेश आमच्या जोडले जातील. दिवेश काय सांगेल तुझ्या इनिंग्स बद्दल. जशी तुम्ही इनिंग साकारली काय सांगेल आणि समोरचे जो संघ होता मॅकमिलन जो संघ आणला त्याबद्दल काय सांगेल. खरंच खूप प्राऊड फील वाटतोय. कारण खूप मोठी मॅच होती. कारण प्रेशर खूप होतं. कारण वाटलं पण नव्हतं की एवढी मोठी मॅच चेस होऊ शकेल. आणि असं बघायला गेलं तर लेगच्या बाजूने जरा हवा जास्त होती परंतु हिम्मत ठेवली मी आणि सामना चेस करून दाखवला. बॅटिंग ऑर्डर थोडंसं चेंजेस केलं. वैभवला वरती पाठवलं त्यानंतर तू खाली आला. कुठं कुठे चेंजेस केल्या. काय चर्चा झाली जेव्हा पार्थ बाद झाला त्यानंतर काय चर्चा घडली डगआउट मध्ये. असं काय नाही. कारण मीच माघार पण घेतलंय. कारण सध्या मी प्रॅक्टिसच करत नाही ओव्हरआर्मची. परंतु काय माहिती आहे का ओव्हरआर्मची प्रॅक्टिस मी करतच नाही. सध्या मीच मागे थांबतो. मला ते बोलतात की तू ओपनिंग कर वन डाऊन कर पण मीच बोलतो की मी मागे थांबतोय कारण माझा सध्या परफॉर्मन्स होत नाही. परंतु आज परफॉर्मन्स झाला खूप आनंद वाटतोय. नक्कीच जास्तीत तो अंडरम क्रिकेट त्याचा फायदा किती होतो ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये रबर बॉल अंडरम क्रिकेटचा फायदा किती आहे रबर बॉलमध्ये. खूपच जास्त फायदा आहे. कारण अंडरआर्म बॉलला जेवढी नजर लागते ती ओव्हरआर्मला पण तेवढी नसली तरी चालते. कारण अंडरआर्मला खूप कंटिन्यू नाईट खेळतो त्यामुळे नजर ही चांगली बसलेली असते. नक्कीच बेस्ट ऑफ लक दिवेश तुला पुढील सामन्यासाठी. चला तुषार दादा यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. रोहन आरेकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपये कॅश प्राइज आलाय दिवेश साठी. टॉस करून घ्या प्लीज. चला खूप वेळ झालेला आहे. मेन तुषार दादा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल.